हा अभंग आहे. म्हणजे ज्यांच्या वाड्यावर प्रत्यक्ष दत्तप्रभूंनी पहारा करावा असे आमचे नाथराय. ज्यांनी ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण केलं ते चैतन्याच्या आविष्कारानं असे आमचे नाथराय. प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य अशी अनुभूती आली ज्यांना असे आमचे नाथराय. अहो स्वतः अत्यंत श्रीमंत असून पण दीनवत्सल, सगळ्यांना सनाथ वाटावं असे हे नाथराय. ज्ञानी पण निगर्वी असे नाथराय. अहो ज्यांनी भागवतासारखा ग्रंथ सकल जीवांना आम्हाला सुखी करण्यासाठी ग्रंथ लिहून ठेवला असे नाथराय. त्यांच्याबद्दल आमचे बारामतीचे मोरपंत काय म्हणतात? एकनाथ सदनी श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व हे काम करितो स्वकरे चंदन खासिनी स्वकरे चंदन खासुनी गंगेचे पाणी कावडी भरितो राम राम हरे हरे राम 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 सीतापते राम 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 रघुत्तम राम 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 हरे हरे राम असं त्यांना एकनाथ महाराज त्यांना म्हटलंय. ते काय म्हणतात या अभंगामध्ये आपल्याला? अनन्य शरण रेखा हरिला अनन्य शरण रेखा अनन्य शरण रेखा प्रभुला अनन्य शरण रेखा तारक तो जगदीश्वर जाणुनी अनन्य शरण रेखा कासधरा विश्वासे त्याची देणार नाही तगा हरिला अनन्य शरण रेखा दर्शन मात्रे तारी भवातुनी लावणी नाम तया हरिला अनन्य शरण रेखा ठेवुनिया कर दोही कटावरी देणार नाही तगा हरिला अनन्य शरण रेखा त्र्यंबक होऊनी साधन हे करी एका जनार्दनिका हरिला अनन्य शरण रेखा. नाथराय म्हणतात की या भगवंताला अनन्य भावाने तुम्ही शरण जा. पण आपण शरण कोणाला जातो हो? कोणाला तरी शरण जाण्यापेक्षा कुणाला शरण जावं हे आम्हाला कोण सांगतं? संत सांगतात. आणि संत हे श्रुतींनी आणि स्मृतींनी सांगितलेलं सगळं, भगवंतांनी प्रत्यक्ष सांगितलेलं सगळं आम्हाला संत आमच्या सकल जीवांपर्यंत पोहोचवतात. ते संत असतात. संत माऊली त्यांना म्हटलंय. आणि हे संत म्हणून भगवंतांनी सांगितलेला श्लोक अनन्यास चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. भगवंत काय म्हणतात? अर्जुनाला सांगतात की जे माझी अनन्य भावाने भक्ती करतील त्यांचा योगक्षेम मी गाहीन. याच अर्थाचा हा अभंग आहे. या अभंगाचा सूत्रश्लोक म्हणून हा श्लोक घेतलाय. तेव्हा भगवंत सांगतात अनन्यास चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. आणि अनन्य शरण रेखा असं आम्हाला नाथराय सांगतात. मग अनन्य म्हणजे काय हो? अनन्य म्हणजे इतरत्र दुसरं काही नाही. जिथे इकडे तिकडे न दुसरीकडे शरण न जाता अनन्य शरण रेखा कुणाला? मला शरण या. भगवंत सांगताय की मला शरण या म्हणजे तुमचा योगक्षेम मी आहे. अहो नारद भक्ती सूत्रात देखील अन्याश्रयाणां त्यागः असं म्हटलंय. म्हणजे अन्य ठिकाणी जाऊ नका. कुठे जा तर भगवंताला शरण जा. भगवंताला शरण गेलं की मग काही आपल्याला काळजी नसते. माणसं काय करतात माहिती का? नको तिथे शरण जातात आणि मग आपलं अहित ओढवून घेतात. आणि मग आम्ही म्हणतो असं कसं झालं
नशिबी आलं, असं कसं झालं माझ्या नशिबी आलं, असं कसं झालं माझ्या नशिबी आलं. पण या सगळ्याला आपणच जबाबदार असतो, कारण आम्हाला माहिती नाहीये कुठे शरण जावं. शरण कुणाला जायचंय तर फक्त एकमेव भगवंताला शरण घ्यायचंय. आणि अहो भागवतामध्ये उद्धवाने प्रश्न विचारलाय श्रीकृष्णाला की देवा, या मनुष्य कशासाठी तू या माणसांना जीवाला तू कशासाठी जन्माला घातलाय? तेव्हा भगवंत काय सांगतात की त्यांनी मला ओळखावं, मला ओळखण्यासाठी मी सगळी ही सृष्टी निर्माण केली आहे. पण या सगळ्या सृष्टीमध्ये मनुष्य हा एकमेव प्राणी असा आहे की तो मला ओळखू शकेल, पण तो सहजासहजी ओळखू शकत नाही. कसा ओळखेल? साधना असेल, उपासना असेल, त्या मार्गातूनच भगवंतापर्यंत आम्हाला ओळखता येतं. पण त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? नाथराय म्हणतात अनन्य शरण रेखा हरिया, अनन्य शरण रेखा. अहो माणसाला 2 डोळे दिले, काय दर्शन मात्रे तारी भवा तुम्ही. काय या सगळ्या सृष्टीमधून आपल्याला जर या जीवनातून आपल्याला जर तारून जायचं असेल तर काय केलं पाहिजे? तर त्या भगवंताला शरण जायला पाहिजे. म्हणजे काय? तर त्याचं दर्शन घेतलं पाहिजे. पण सगळीकडे चालू आहे ते काय आहे? प्रदर्शन आहे. हे प्रदर्शन 2 डोळ्यांनी आम्ही बघतो. प्रदर्शन 2 डोळ्यांनी बघतो. 2 डोळ्यांनी बघायचं असतं ते प्रदर्शन. पण 2 डोळे एक करून जे बघायचे ते मात्र दर्शन आहे. बरं, 2 डोळे म्हणजेच काय? तुका म्हणे नाही आता मी तू पण तटस्थ ते ध्यान विटेवर. ते ध्यान 2 डोळे एक करणं म्हणजे काय? ध्यान आहे. ते ध्यान करणं, त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? त्याच्यासाठी सोपा आणि कलियुगाचा सहज सोपा मार्ग दिलाय तो म्हणजे नाम. काय? नामासाठी दुसरं काही बघायला लागत नाही. मग वेळ काळ काही नको. समर्थ आमचे काय सांगतात? अहो येता जाता उठत बसता कार्य करिता, सदा देता घेता वदनी मदता ग्रास गृहीता, घरी दारी शय्येवरी अति सुखाचे अवसरी, समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी. नामस्मरण हा साधनेतला पहिला टप्पा. तो सुरू झाला ना की तुम्ही आपोआप त्या भगवंताच्या चरणापाशी आपण जाऊ लागतो. म्हणजेच काय होतं? त्या अनन्य शरणतेकडे आपण जायला लागतो. मग ही अनन्यता आपल्याला अहो एक दर्शन आणि प्रदर्शन याच्यामध्ये एक दृष्टांत सांगते. एक राजा, या राजाने प्रदर्शन भरवलं आणि प्रदर्शनामध्ये 7 दिवस त्यांनी सगळ्या वस्तू ठेवल्या. सगळ्या वस्तू, गृहोपयोगी, जीवनाला लागणाऱ्या सगळ्या वस्तू ठेवल्या. आणि ज्या वस्तूवरती हात ठेवलाय व्यक्तीने की ती वस्तू त्याची झाली. म्हणजे मोफत, तिथे काही देणं घेणं काही ठेवलं नाही. राजा काय करेल सांगतात नाही. अहो राजाने प्रदर्शन ठेवलं. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, सगळेजण येतात. ज्याला जी वस्तू हवी, ज्याला एकाला कुणाला 4 हव्यात, कोणी 4 न्याव्या, कुणाला 40 हव्यात, कुणाला 40 न्याव्या. अहो राजाच तो द्यायला बसलाय. तो काय त्या वस्तूवर हात ठेवला की ती वस्तू त्याची झाली, तो आपला घेऊन जायचा. आणि नंतर एक म्हातारी पण येत होती, अत्यंत वृद्ध म्हातारी. ती यायची, रोज काही करायची नाही, नुसती बघायची, इकडे तिकडे सगळीकडे बघायची आणि तशीच निघून जायची. दिवसभर तिथे फेऱ्या मारायची आणि दिवस संपला की निघून जायची. अहो 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, 5 दिवस झाले. राजाने बघितलं, रोज बघतोय तो की ही रोज येते पण कशालाही हात लावत नाही. 7व्या दिवशी राजाच्या मस्तकावर तिने हात ठेवला. राजाच्या मस्तकावर हात ठेवला. राजा म्हणाला, का ग? अगं तू 7 दिवस येते, एवढे सगळे जण सगळं काही घेऊन जात आहेत, तू कशावरच हात ठेवत नाही? म्हणाली, मला बाकीच्या सगळ्याशी करायचं काय? राजाचा डोक्यावर हात ठेवला, राजाच माझा. काय? राजा जर माझा झाला तर माझ्या सगळ्या वस्तू माझ्याच की, नाही का? मग कुणाला शरण जायचं? इतर कुणाला जाण्यापेक्षा, इतर वस्तू गोळा करण्यापेक्षा, सगळे गोळा करण्यापेक्षा त्या फक्त भगवंताला आम्ही जर शरण घेतो तर अशी ही अनन्य शरणता, शरणागती आपल्याला कशी प्राप्त करता येईल हे आपल्याला पुढे सांगतायत.
शरणागतीसाठी 6 गोष्टी जर अंगीकारल्या, शरणागती करता जर 6 गोष्टी आपण अंगीकारल्या ना, तर आपण भगवंताच्या प्रती आपण जाऊ शकतो, आपण भगवंताचे होऊ शकतो. मग या 4 गोष्टी कोणत्या आहेत? काय भक्ती रसायन ग्रंथामध्ये वर्णन केले. भक्ती रसायन ग्रंथामध्ये या 6 गोष्टी जर आपण अंगीकारल्या तर आपली शरणागती भगवंतापर्यंत होऊ शकते. मग या कोणत्या? अनुकूलस्य संकल्पः, प्रतिकूलस्य वर्जनम्, ओक्तृप्ते कर्तव्यम्, आत्मनिक्षेप एवं. या गोष्टी कोणत्या आहेत? अनुकूलस्य संकल्पः, भगवंताला काय अनुकूल आहे, भगवंताला आवडणाऱ्या कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत, तसं आम्ही जर वागलो, तसं आमचं जर आचरण असेल तर ती गोष्ट भगवंताला आवडते, ती गोष्ट भगवंताला प्रिय होते. म्हणजेच काय हो, भगवंताला काय आवडतं? सत्यम वद धर्मचर. थोडक्यात सांगायचं झालं तर 2 गोष्टी भगवंताला आवडतात. काय? सत्याने वागावं आणि धर्माने वागावं. या गोष्टी भगवंताला आवडतात. थोडक्यात आपण फक्त किल्ली फिरवणार आहोत. कीर्तन प्रवचन म्हणजे काय? महाराज प्रवचनामध्ये फक्त थोडीशी विचारांना किल्ली द्यायची, पुढे ज्याचं त्यांनी चिंतन घरी जाऊन आपल्याला करता येतं. कारण एवढे विषयाचे संकल्प हा. दुसरं प्रतिकूलस्य वर्जन, ज्या गोष्टी आवश्यक नाहीत, ज्या गोष्टी करायला नको त्या कटाक्षाने टाळायच्या, म्हणजे प्रतिकूलस्य वर्जन. रक्षिती विश्वास हा. भगवंतावरच विश्वास हवा, इतर कुणावरही विश्वास ठेवण्यापेक्षा जो भगवंत आहे, परमेश्वर आहे, त्याच्या प्रती आमचा विश्वास हवा. आणि ह्या गोष्टी, विश्वास ही साधी गोष्ट आहे का? विश्वास केव्हा निर्माण होतो? ज्या वेळेला सहवास असेल त्यावेळेला विश्वास निर्माण होतो. कधीतरी भगवंताला हाक मारायची संकट येईल तेव्हा, तोपर्यंत आम्हाला आठवण येत नाही का? डॉक्टर सांगतात 24 तासाची मुदत आहे, ICU मध्ये ठेवलेला आहे पेशंट, तेव्हा मग आम्हाला, कारण आम्ही विज्ञानवादी. आणि मग होतं काय? अगदी शेवटच्या क्षणी 24 तास दिले, मग सुरू होतं गणपती. लगेच आम्ही पाण्यात घालतो, लगेच भगवान गजाननाला धावा करतो, देवाचा धावा करतो. तेव्हा धावले आता, तेव्हा देव आठवतो आम्हाला, तेव्हा संकटाच्या वेळेला. पण तोपर्यंत नाही आठवत. पण देवाला कसं हवंय? अनन्य शरण पाहिजे. अनन्यता येण्यासाठी आम्हाला या शरणागतीच्या 6 स्टेप किंवा 6 गोष्टी आमच्या अंगामध्ये आल्या तर ती शरणागती प्राप्त होते. आत्मनिक्षेपती म्हणजे आत्मसमर्पण पाहिजे. आत्मसमर्पण नसेल, आम्ही काय करतो? रिझर्व असतो, नाही का? पेढे आणले देवाला, त्याच्यातले 4 वाटी ठेवून मग वाटी दाखवतो देवाला नैवेद्य, बाकीचे फ्रीज मध्ये, कोणी आलं तर द्यायला होते, नाही का? अहो पण सगळेच द्या ना, तो द्यायलाच बसलाय. अनंत हस्ते कमलाकराने देता किती देशील तो कराने, द्यायला बसले पण आमची थोडी पडतीये. तर अशा या 6 गोष्टी जर आम्ही अंगीकारल्या तर भगवंताप्रती शरणागती ही प्राप्त आम्हाला होणारच आहे. आणि मग अनन्य भावाने शरण गेल्यावर तो आहेच पाठीराखा. अहो आत्ताचं चालू उदाहरण सांगू. सुनीता विल्यम्स अंतराळवीर, काय 9 महिने तिचा तिकडे प्रवास, आणि शेवटी काय झालं? 20 दिवस आपल्याला अन्न खायला मिळेल की नाही, पाणी प्यायला मिळेल की नाही अशी अवस्था, कारण थोडंच राहिलं होतं. मग आठवलं त्यांना, काय आठवलं की आमचं भारतीय संस्कृतीमध्ये जे सण आहे त्यातल्या नवरात्रोत्सवामध्ये 9 दिवस उपवास केले जातात. मग रात्री अन्न आणि पाणी नाही घ्यायचं, फक्त सकाळी थोडंसं घ्यायचं. असं करून तिने बरेच दिवस गेले, 10-12 दिवस. मग फ्रेश वाटायला लागलं आणि त्यांना खात्री वाटेना आपण पृथ्वीवर परत जाऊ की नाही याची खात्री वाटेना. मग आठवलं की नाही, आपण बायबल वाचलं, 1 पान बायबल वाचून झालं, कंटाळाला बाजूला ठेवलं. मग काय केलं? भगवद्गीता आणि रामायण वाचायला घेतलं. आणि ते वाचताना एवढी प्रेरणा मिळाली, एवढा आनंद झाला, आणि प्रार्थना केली की अरे हे किती सुंदर आहे. हे ह्याची जर भगवंताची प्रार्थना सुरू झाली की आपण पृथ्वीवर परत जाऊ शकू की नाही. पण तशी प्रचिती यायला लागली भगवंताची,
आणि खरोखर त्या अंतराळामध्ये त्यांना उल्का येताना दिसल्या आणि आपल्या दिशेने उल्का येतात. आपण नाही जाऊ शकत. भगवंताचा धावाच खरंच सुरू केला आणि काय झालं, त्या उल्केतून काही असे प्रकाश किरण पृथ्वीकडे जाताना दिसले आणि ते खाली जाताना अदृश्यही झाले. आपल्यावर आलेलं संकट हे भगवंतानेच आपल्यावरचं संकट नाहीसं केलं. ही अनुभूती त्यांना आली. त्यांच्या बरोबर असलेल्या शास्त्रज्ञांनाही त्यांनी ते दाखवून दिलं आणि ठरवलं की नाही, परमेश्वर आहे, परमेश्वर आहे. मग वेदांतातील विज्ञान या विषयावर त्यांनी संशोधन करायचा निर्णय घेतला. त्याच्यासाठी नासामध्ये प्रस्तावही टाकलाय. ही व्हायरल आता जस्ट या मोबाईलच्या ह्याच्यामधून आपल्याला व्हायरल झालेली आपण वाचलेलं आहे असेल. म्हणजे आजही परमेश्वर आहे याची प्रचिती कितीही विज्ञानवादी असू दे, संशोधक शास्त्रज्ञ असू दे, त्यांनाही आली आहे. सांगायचा मुद्दा हा की अनन्यतेनं जर आपण भगवंतांना शरण गेलं तर तो आहेच आहे. अहो, आपल्याला एक अत्यंत अतिशय माहिती असलेला दृष्टांत सांगते. गजेंद्र जो त्रिकुटाचल पर्वतावर, हा गजेंद्र आणि त्याच्याबरोबर त्याच्या माद्या, त्याच्या सगळे हत्तींचे कळप तिथे राहत होते. आणि झालं काय, अहो त्या एवढ्या मोठ्या पर्वतावर मोठ्या दुष्काळ पडलाय, खूप दुष्काळ पडलाय, पाणी नाही. आणि मग त्या त्रिकुटाच्या पर्वतावरून 3 शिखरांच्या मध्ये असं लखलख झालेलं त्या गजेंद्राला दिसलं आणि त्याने ओळखलं इथे पाणी दिसते, आपण सगळ्यांना घेऊन खाली जाऊया. आणि तिथे आल्यानंतर ते मोठं सरोवर बघितलं आणि खूप आनंद झाला हो या गजेंद्राला. त्या गजेंद्राने या सगळ्या त्याच्या ज्या सहचारी होते सगळे, त्यांना घेऊन त्या सरोवरामध्ये उडी टाकली. मनसोक्त डुंबले पाणी प्यायलं आणि त्या सरोवरामध्ये खूप सुंदर अशी कमळं होती. सगळे जणांनी ते स्नान केलं, बाकीचे सगळे कळपातले सगळे बाहेर पडले आणि या गजेंद्राचा जो एक पाय होता त्या मगरीने पकडला. या मगरीने पकडल्यानंतर काय झालं, मगरीने पकडून ठेवलाय घट्ट पाय. अहो, एवढा मोठा बलाढ्य गजेंद्र, पण त्याला तो पाय काही उचलता येईना. कितीही प्रयत्न केले, हाक मारतोय सगळ्यांना. कठीण समय येता कोण येता येई सकाम, कोणी येईना, कोणीच हाक मारली तरी कोणी येईना. आपलेच सगळे सोयरे, काय आपले सगळे सोयरे होते, सगळे निघून गेले, काहीच करता येईना, कोणीही मदत करायला नाही. आणि मग काय करावं या गजेंद्राने, जोरात हाक मारली भगवंताला, परमेश्वरा आता तुझ्याशिवाय कोणीच नाही रे मला, भगवंता आता धाव. पण तो असा तसा थोडाच येणार आहे. अहो, पहिले देव बाद में लेव. ते एका सोंडेनी, आपल्या सोंडेनी ते कमळाचं फूल खुडलं मात्र आणि ते फूल असं जोरात भिरकावलं की त्या भगवंतापर्यंत पोहोचलं. आणि परमेश्वराने धावा ऐकला, ती आर्त धाव ऐकली आणि भगवंत धावून आले आणि त्या नगराच्या तावडीतून त्या हत्तीचा गजेंद्राचा पाय सोडवून घेतला. श्रोते हो, भगवंत येणार नाही अशी मुळीच हे नाहीये. आज आम्ही चंगळवादामध्ये अडकलोय. आजूबाजूला जे आमचं अत्यंत विरोधी वातावरण आहे, त्याच्यातून आम्हाला या थोडक्यात सांगू, विरोधी प्रवाहातून आपल्याला वाटचाल करायची. पण त्याच्यासाठी कोणाची साथ हवी तर भगवंताची. कारण का सधरा विश्वासे त्याची, देणार नाही दगा, कधीच देणार नाही तो. पण त्याच्यासाठी तुम्ही नित्य नामस्मरण, नित्य साधना, नित्य उपासना मात्र केली पाहिजे. आणि म्हणून आपल्याला नाथराय या मूळ पदामध्ये, मूळ अभंगामध्ये सांगतात, अनन्य शरण निघा हरिला, अनन्य शरण निघा प्रभुला निघा हरिला,
चिंता लागली होती। इकडून तिकडे, तिकडून इकडे, इकडून तिकडे, तिकडून तिकडे शामियानामध्ये तो एरझरा घालत होता। का बरं? काय झालं होतं? अहो 8 दिवस झाले तरी पांडवांच्या पैकी एक जणही मारला गेला नव्हता आणि आपल्याकडचं कौरवांकडचं सैन्य जास्त मारलं गेलं होतं आणि ह्याची काळजी, ह्याची चिंता दुर्योधनाला पडली आणि म्हणून दुर्योधन आपल्या शामियानामध्ये एरझरा घालतोय आणि कुणाची तरी वाट बघत होता। कोणाची बरं वाट बघत होता? कोणाची प्रतीक्षा करत होता? मन अस्वस्थ होतं, मन विषण्ण झालं होतं, सगळं सैरभीर अशी त्याची अवस्था झालीये आणि वाट पाहतोय। अहो कोणाची वाट पाहत होता? कोणाची प्रतीक्षा करत होता? आतमध्ये दोघ जण येऊन बसलेले होते। आधीच चर्चा करायची होती। बराच वेळ झाला, रात्र झाली, तरी सुद्धा हा काही आला नाही। कुणाची तरी चाहूल लागली, झपझप पावलांचा आवाज आला आणि त्या पावलांच्या आवाजाच्या दिशेने हा निघाला। मखमली पडदा बाजूला केला, बघितलं बाहेर, तर बाहेरही अंधार। अहो मनात पण अंधार, मनातही अंधार, बाहेर पण अंधार। कोण येणार होतं? पुन्हा एरझरा सुरू झाल्या। इकडून तिकडे, तिकडून इकडे कोणाचा आवाज येतो म्हणून पुन्हा त्या प्रवेशद्वाराच्या दिशेने निघाला आणि बाहेर तो आला। तो आता प्रतीक्षा थांबली। तो आला। अहो जीवश्च कंठश्च मित्र कर्ण आला आणि त्याला आलिंगन दिलं। त्याच्या खांद्यावरून हात टाकत त्याला आपल्या आसना शेजारी बसवलं। अगदी लगत जीवश्च कंठश्च मित्रच होता, सखाच त्याच्या प्राणापेक्षा प्रिय त्याच्या जवळ, याला स्वतःच्या जवळ बसवलं आणि सुरू झाली चर्चा। 8 दिवस झाले, पांडवांकडचं कोणीच मारलं गेलं नाही। मग ही चर्चा सुरू झाली। आधी दोघ जण येऊन बसले होते। कोण होते? शकुनी मामा आणि दुःशासन आणि हा कर्ण। आता महत्वाची चर्चा सुरू झाली। पांडव कोणीही मारले गेले नाही याच्यावर चर्चा सुरू आहे। कर्ण म्हणाला, कसे मारले जातील ते? कारण कौरवांचे सेनापतीच कोण होते? भीष्माचार्य सेनापती होते। कौरवांचे सेनापती भीष्माचार्य, पण त्यांची मनस्थिती द्विधा असणार आहे। त्यांची राजा म्हणे कर्णा, राजा म्हणे कर्णा, कृपशल्य द्रोण आणि भीष्म हे आर्य, कृपशल्य भीष्म द्रोण हे आर्य, पंडुसुता ते रक्षिती, पंडुसुता ते रक्षिती, कैसे सिद्धीस पावते कार्य। कार्य कसं जाणार? कारण पांडवांचं रक्षण करणारेच भीष्माचार्य त्यांच्याच बाजूनी आहेत, शरीरानं आपल्या बाजूनी आहेत, पण मनाने मात्र तिकडं आहेत। मग हे कार्य तुझं सिद्धीस कसं जाणार आहे? तिघांचंही एक मत पटलं आणि दुर्योधनाला ते पटलं देखील। ते दुर्योधनाला पटलं, पण दुर्योधन म्हणतोय मग आता याच्यावर करणार काय? याच्यावर उपाय काय? याच्यावर उपाय काय? तेव्हा कर्ण सांगतोय। कर्ण काय सांगतोय? कर्ण म्हणे दुर्योधनास, कर्ण म्हणे दुर्योधनास, तव कार्य मी नेईन खास, तव कार्य हे मी नेईन खास। तुझं कार्य आहे ना, हे सिद्धीस मी नाही, पण परी भीष्मे करुणी दूरी, परी भीष्मे करुणी दूरी, द्यावा त्या शस्त्र संन्यास। काय कर, या भीष्माचार्यांना तू बाजूला हटव, त्यांना बाजूला करण्याचा कुठल्याही परिस्थितीत प्रयत्न कर आणि त्यांना शस्त्र संन्यास घ्यायला सांग। सेनापती मला कर, काय सेनापती पद मला दे, कारण अहो आता जे काय उरलेलं सैन्य आहे त्याचं सेनापती पद मला मिळू दे, कारण सैन्य संपल्यानंतर मी सेनापती कोणाचा होणार? काय तेव्हा तू भीष्मा
भीष्माचार्यांना बाजूला हटव, म्हणजे मग मी सेनापती होईल आणि मग तुला यश मात्र निश्चित आहे असं सांगितलं कर्णाने. आणि दुर्योधनाला हे पटलं. पण दुर्योधनाला जरी पटलं तरी दुर्योधन म्हणतोय भीष्माचार्यांना हटवणं एवढं सोपं आहे? इतकं सोपं काम आहे? भीष्माचार्य ज्यांची काळावरही सत्ता चालते त्यांना बाजूला करणं, भीष्माचार्य म्हणजे आमचे आजोबा पितामह भीष्म, त्यांना बाजूला करणं एवढं सोपं काम आहे? पण सोपं जरी नाही तरी ते करायला तर लागणार आहे हे दुर्योधनाला पटत होतं. मग दुर्योधनाने ठरवलं की नाही, हे काहीही झालं तरी झालं पाहिजे. आणि दुर्योधन ठरल्याप्रमाणे निघाला. त्यांचा निरोप घेतला. रात्रीची वेळ होती. बाहेर काळोख दाटलेला आहे. किर्र असा पक्ष्यांचा आणि किर्र अशा रातकिड्यांचा आवाज येतोय. आणि दुर्योधन निघालाय. भीष्माचार्यांच्या शामियान्यामध्ये जायचंय. तिथून झप 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 पावलं टाकत निघालाय आणि भीष्माचार्यांच्या शामियान्यामध्ये पोहोचलाय. बाहेरून आवाज येतोय, बाहेरून पावलांचा आवाज येतोय. पण भीष्माचार्य इकडे भगवंताचं नामस्मरण चालू आहे मुखामध्ये. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ. मुकुंद विष्णोर्भगवन् नमामि, मुकुंद विष्णोर्भगवन् नमामि. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. जय जयकार थोडासा मोठ्यांदा येऊ देत. हो, देवळाच्या बाहेर तरी आवाज जाऊया. गोपाल कृष्ण महाराज की जय. श्रोते हो, कीर्तनाने मिळून करायचंय, एकटीचं माझं नाहीये बरं. मिळून कीर्तन करायचंय. आणि मग बरोबर महाराज म्हणतात. त्यामुळे जय जयकार जोरात, म्हणजे तुम्ही जागे आहात असं मला कळलं. गोपाल कृष्ण महाराज की जय. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी. आणि भीष्माचार्यांच्या शामियान्यामध्ये हा आलाय. मात्र दुर्योधन आला, आतमध्ये आला आणि अर्धोन्मिलित नेत्र यांचे उघडले. बघितलं कोण आहे, कोण आहे? दुर्योधन म्हणतोय मीच दुर्योधन. दुर्योधना, अरे आत्ता या वेळी अवेळी तू आलास कसा? केवढा काळोख दाटलाय बाहेर आणि तू आता इथे यावेळी? हो, मी तुम्हाला जाब विचारायला आलोय. मी तुम्हाला जाब विचारायला आलोय. मला का बरं? मी काय केलं? तू मला असा जाब विचारतोय? मी काय केलंय? अरे दुर्योधना, माझ्याकडनं काय बरं चूक झाली? चूक सांगू? अहो, 8 दिवस झाले तुमच्याकडे आमचा कौरवांचा सेनापतीपद तुमच्याकडे आम्ही दिले आणि एकही पांडव अजूनही मारला गेला नाही. अहो, साधा नकुल सहदेव सुद्धा मारला गेला नाही. आणि पांडवांच्या सैन्यापेक्षा कौरवांचं जास्त सैन्य आमचं मारलं जातंय असं तर नाही ना? वपुतुमची तिकडे, वपुतुमची तिकडे परी. तुमचे शरीर इकडे आहे पण तुमचं मन मात्र तिकडे आहे. तुमचं मन तिकडे आहे म्हणजे पांडवांचं रक्षण करण्यासाठी तुम्ही आमच्या बाजूने चुकीचं असं तुमची लढाई चालली आहे का? असं म्हटल्यानंतर मग मात्र पितामह भीष्मांना अतिशय दुःख झालं. म्हणाले, अरे तू काय बोलतोयस? अरे अर्जुनाने मला जे बाण मारले त्या बाणांच्या वेदनांनीही मला त्रास होत नाहीये, तेवढा तुझ्या या वाघबाणांनी मला त्रास होतोय. अरे तू काय बोलतोयस? तुला कळतंय का? दुर्योधन म्हणतोय, अहो मग काय? असं बोलू नको तर काय करू? तर ते हे चित्र मला असं दिसतंय ना, 8 दिवस झाले एकही पांडव मारला जात नाहीये म्हटल्यावर मी काय बोलू तुम्हाला? तेव्हा भीष्माचार्य म्हणाले की अरे असं बोलूच नकोस तू. तुझ्या बाजूनी आम्ही लढावं, तुझ्या बाजूनी आम्ही हे करावं,
लढाई करावी. खरं तर माझी इच्छाच नाहीये तुझ्या बाजूने लढण्याची, पण तरी सुद्धा आम्ही सगळे तुझ्या बाजूने, एवढे सगळे वीर, शूरवीर योद्धे बलाढ्य सगळे तुझ्या बाजूने आहेत, पण तुझ्या बाजूने लढावं यासाठी धर्माची आणि सत्याची बाजू आहे तुझी. तुझं आतापर्यंत केलेलं तू कर्म आठव, मागची जी सगळी कर्म आहेत ती आठव तू, आणि मग मला सांग मी का तुझ्या बाजूने लढावं. तरी सुद्धा हे बघ, मला तुझ्या बाजूने लढायचं नाही. आता मात्र भीष्माचार्य संतापले, पटेल तसं बोलताय दुर्योधनाला, आणि दुर्योधन म्हणतोय आजोबा, लक्षात आलं त्याच्या आजोबा चिडलेले आहेत. आता आपण चिडलेत आजोबा म्हटल्यावर आता आपण काहीतरी नरमाईने घेतलं पाहिजे. अहो दुर्योधन मुत्सद्दी होता, राजकारणी होता, त्याला माणसं कशी वळवायची याचं ज्ञान होतं. राजकारणामध्ये एका रात्रीतच बऱ्याचशा घडामोडी होत असतात, तेव्हा राजकारण कसं करायचं हे दुर्योधनाला माहिती होतं. नम्रतेने म्हणाला, आजोबा अहो मी काहीच म्हणत नाहीये, पण आज जी लढाई झाली संध्याकाळच्या वेळेला पांडव म्हणाले की आता आजोबांनी शस्त्रसन्यास घ्यावा, आता आजोबांनी जपमाळ हातात घ्यावी आणि भगवंताचं नामस्मरण करावं, असं पांडव म्हणाले, मी नाही म्हणालो. आपल्यावरती त्यांनी कमीपणा घेतला दुर्योधनाने आणि सांगितलं असं म्हणाले पांडव, असं म्हणाले. आता मात्र आणखीनच चिडले. काय म्हणाले भीष्माचार्य म्हणाले की ठीक आहे, उद्या समरांगणावर येऊ देत तर मी या पांडवांचा निपात करतो, असं म्हणाले भीष्माचार्य. निपात करतो, तू काळजी करू नकोस, मी पांडवांचा उद्या पांडव असणार नाही, अशी प्रतिज्ञा भीष्माचार्यांनी केली. आणि आता मात्र दुर्योधनाला आनंद झाला, कारण त्याच्या मनासारखं झालं होतं, आणि म्हणून दुर्योधन निघाला. पण परत मनात आलं असं जर झालं नाही तर पुन्हा मागे आला आणि भीष्माचार्यांना म्हणाला की जर असं नाही झालं तर काय कराल. तेव्हा हे न घडले जरी, हे न घडले जरी, हे न घडले जरी, हे न घडले जरी देह हा भूमरी, हे न घडले जरी देह हा भूमरी, निष्पांडवी धरणी त्यजुनी शस्त्र कैन मी, निष्पांडवी धरणी त्यजुनी शस्त्र कैन मी, हे न घडले जरी देह हा भूमरी, हे न घडले जरी देह हा भूमरी, हे न घडले जरी देह हा भूमरी. हे जर घडलं नाही तर मग मी हा देह भूमीवर ठेवीन आणि शस्त्र माझी टाकून देईन. स्वतः भीष्माचार्यांनी शब्द दिला आणि म्हणाले मी काही शस्त्र हेच टाकून देईन, अशी प्रतिज्ञा केली भीष्माचार्यांनी. आणि दुर्योधन आता निर्धास्तपणे त्या शामियान्यातून निघून गेला. जप 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 पावलं टाकली आणि तो निघून गेला. त्याला असं वाटलं इथे कोणीही ऐकत नाही, त्याला वाटलं अशी ही त्याची समजूत झाली इथे कोणी ऐकत नाहीये. पण तिथे असणाऱ्या शामियानाच्या बाहेर जो पहारेकरी होता तो भगवंतांचा, गोपाल कृष्णांचा निस्सीम भक्त होता आणि हे त्याने ऐकलं आणि तो निघाला. हे काहीही करून भगवंतांना किंवा पांडवांना जाऊन सांगितलं पाहिजे. तिथे एक दूत माधवाचा, तिथे होता एक दूत माधवाचा, तिथे होता एक दूत माधवाचा, तिथे होता एक दूत माधवाचा, सेवी कौरव परिचे, सेवी कौरव परिपक्ष
केलीये की एक तर पांडवांचा निपात करीन, नाहीतर हे शस्त्र पण टाकून देईन. हे पांडवांना सांगताना तिकडे आतमध्ये द्रौपदी मात्र ऐकत होती. अहो द्रौपदीने ऐकलं. अहो एखाद्या पत्नीची काय अवस्था होईल, आपल्या पतीवर येणार हे संकट, आणि तिने भगवंताचा धावा मनोमन सुरू केला. बाहेर आली आणि भगवंताचा मनात धावा सुरू आहे. आणि पांडवांनी त्यापैकी धर्मराजांनी सांगितलं की द्रौपदी, अगं भीष्माचार्यांनी म्हणजे आपल्या आजोबांनी अशी प्रार्थना केली आहे, तेव्हा आता धावत आपल्याला कृष्णाकडे जायला हवं. आणि पांडव आणि द्रौपदी सगळेजण भगवान गोपाल कृष्णांच्याकडे निघाले. बाहेर मध्यरात्र झालेली आहे. काहीही झालं तरी सूर्योदयाच्या आतमध्ये भगवान गोपाल कृष्णांपर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणून धावत 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 सगळेजण निघाले. पांडवांनी द्रौपदीला बरोबर घेतलं आणि भगवान गोपाल कृष्णांच्याकडे निघाले. भगवान गोपाल कृष्ण अहो आपल्या सामियानामध्ये मंचकावर पहुडले. मनामध्ये अहो जरी भगवंत होते तरी मुखानं काय चालू होतं, नामस्मरण चालू होतं भगवंतांचं देखील. गोविंद 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 भगवंताचं नामस्मरण इकडे सुरू आहे. आणि पांडव आणि ही द्रौपदी आली आहे, पण द्रौपदी एकटीच आतमध्ये प्रवेश करते बरं का. आणि कृष्णाचा धावा सुरू आहे. डोळ्यामधून अश्रू वाहत आहेत, कारण आपल्या पतींवर आलेलं संकट आपल्याला निवारण करायचंय. देवा कृष्णा अरे धाव. ही धावत धावत का आली आहे. आणि कृष्णाने डोळे उघडून बघितले, द्रौपदी तू इथे आणि अशा वेळी का आली आहेस. द्रौपदी म्हणतीये, कृष्णा अरे काय रे हे माझ्यावर संकट. अरे पांडवांचा निपात करण्याची प्रतिज्ञा केली आहे. पांडवांचा निपात करीन, नाही तर पितामह भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली आहे की निपात करीन पांडवांचा, नाही तर शस्त्र संन्यास घेईन. दुर्योधनाला सांगितलंय आणि तू मात्र स्वस्थ इकडे बसलास. असं तुला कोणी सांगितलं. तुला कोणी सांगितलं ते आधी मला सांग. आणि सगळा प्रकार तिने सांगितला. तो जो सेवक होता, पहारेकरी होता, त्यांनी येऊन सांगितलेला सगळा प्रकार सांगितला. अरे बापरे असं झालं होय. भीष्माचार्यांची प्रतिज्ञा आहे, मग काही सांगता येत नाही बरं. अगो बाई काही सांगता येत नाही. भीष्माचार्यांची प्रतिज्ञा आहे ती, कदाचित तसं घडेल देखील. अरे कृष्णा तुला काहीच वाटत नाही.
सूर्योदय होण्याच्या आधी मला तू संपव. द्रौपदी प्रार्थना करते, आर्त भवानी भगवंता चरणच त्याचे धरून ठेवले. देवा कृष्णा, अरे जरी भाऊ होता तरी प्रत्यक्ष देव होता आणि ती त्याचा धावा करते. देवा काहीही कर, पण आता ह्याच्यातून मात्र तू मला सोडव. आणि मग भगवंताने तिची अनन्यता पारखून बघितली. ती शरणागत आहे तेही बघितलं. अहो वेळोवेळी पांडवांच्या पाठीशी आणि द्रौपदीच्या पाठीशी हा भगवंत उभाच होता. अनेक असे प्रसंग आलेले आहेत. आणि मग द्रौपदीला दोन्ही हातांनी उभं केलं. म्हणाले, द्रौपदी रडू नकोस, थांब, मी सांगतो तसं कर. आणि तिला उभं केलं. म्हणाले, चल आता माझ्या बरोबर, वेळ अजिबात घालवू नकोस. अरे पण कुठं जायचं म्हणायचं नाही, विचारायचं नाही, कामं होत नाहीत. हे तेव्हापासून आहे बरं. कामं होत नाहीत, मला विचारू नकोस, माझ्या बरोबर माझ्या मागोमाग चल. आणि असं म्हणून भगवंत पुढे चालतायत. गोपाल कृष्ण एक कांबळं घेतलंय, खांद्यावर शेला घेतलाय आणि कसं ते नेसूचं छोटंसं ते धोतर गुडघ्यापर्यंत ते नेसलंय. थोडासा वेश परिवर्तन केलंय, बदललाय थोडासा वेश. आणि भगवंत निघाले मागोमाग. द्रौपदी पण चाललीये. द्रौपदीचा धावा सुरू आहे. कृष्णा कृष्णा धावता श्रीहरी चढकारी, धावता श्रीहरी. भगवंता धाव, मला काहीही कर, पण माझ्या पतींना यातून वाचव. हा मनोमन धावा अंतर्यामी तिचा चाललेला आहे. भगवान गोपाल कृष्ण पुढे चाललेले आहेत. बाहेर काळोख दाटलेला आहे आणि रस्त्याने अहो पावलांचा आवाज जास्त होऊ नये म्हणून अनुमानी पायाने द्रौपदी चालली आहे. भगवान गोपाल कृष्णांनी खडावा घातल्यात, त्यांच्या पाठोपाठ ही चालली आहे. अहो ते सगळं जंगल होतं, वृक्ष दाटी वृक्षांची, आणि तो जो झाडपाल्यांचा जो पाला पाचोळा होता त्याचा सळसळ सळसळ आवाज येत होता. रातकिड्यांचाही आवाज येत होता. कितीतरी अंतर चालतीये कुठं जायचं विचारलं तर हा सांगत नाहीये, कुठं निघालाय हा मला घेऊन, असा मनामध्ये प्रश्नही पडलाय. चालतीये आणि त्या पाला पाचोळा रणांगणच होतं, ते युद्ध दिवसभर चालायचं तिथे. त्या पाला पाचोळ्यामध्ये एक बाणांचा तुकडा तिथे पडलेला होता. ही आपली चालतीये पुढे, तो बाणांचा तुकडा जो होता, बाणाचं टोक जे होतं ते त्या द्रौपदीच्या पायामध्ये असं घुसलं ना, जोरात कळ आली आणि भळभळ 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 असं रक्त व्हायला लागलं. ते भळभळ भळभळ रक्त वाहतंय. अरे कृष्णा, अरे नाही रे मला चालवत आता. कृष्णा अरे थांब ना, अरे कुठे चाललोय आपण सांगत पण नाही. अरे नाही रे, माझे पाय खूप दुखतायत रे कृष्णा. असे तिचे नाजूक पाय आणि त्या पायामधून घळघळ घळघळ रक्त वाहते आणि बिचारी मटकन खालीच बसली. तोपर्यंत कृष्ण बराचसा पुढे गेलेला मागे वळून बघतोय. कृष्णा कृष्ण ऐकलं आणि मागे वळून, अगं द्रौपदी तू अजून मागेच. अरे नाही मला चालवत. शेवटी कृष्ण मागे आला. बघितलं तर हिच्या पायातून घळघळ घळघळ रक्त वाहतंय. त्या चरण पादुकांवर मस्तक आपलं ठेवतात आणि तुझ्या पादुका मी घालू. अरे हे पाप मी कसं फेडू रे कृष्णा. अरे तू काय बोलतोस. शेवटी काय करावं कृष्णानं, तिचा पाय आपल्यावर घेतलाय. भगवंतांनी त्या आपल्या द्रौपदीचा पाय मांडीवर घेतलाय आणि आपला शेला खांद्यावरचा काढला. त्या शेल्याने तो पाय बांधला, जखम बांधली ती आणि म्हणाले, अगं चल आता
गेलं पाहिजे, चल द्रौपदी चल. कृष्ण पुढे पुन्हा ही मागोमाग चाललीये आणि दुरूनच तिला भीष्माचार्यांचा तो ध्वज शामियाना दिसला. अगं बाई, म्हणजे आपल्याला मामांजींकडे जायचंय वाटतं कृष्णा. अरे सांगायचं नाही का रे आधी, काहीतरी घेतलं असतं ना त्यांच्यासाठी. अरे कृष्णा तू बोलला नाही, अगं तेवढा वेळ आहे कुठे आपल्याला, चल 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 लवकर. आणि मग झपझप झपझप पावलं टाकत ही भीष्माचार्यांच्या शामियान्यापर्यंत येऊन पोहोचले. मात्र अहो दारात असलेला प्रवेशद्वाराजवळ असलेला तो पहारेकरी त्यांनी अडवला. कोण? काळोखी रात्र होती. भगवान गोपाळ कृष्णांनाही तो ओळखेना, कारण शेला कांबळं टाकलेलं होतं, अंधाऱ्या रात्रीमध्ये दिसत नव्हतं. आणि ही कोणीतरी स्त्री आहे. थांबा थांबा, जायचं नाही आतमध्ये, आतमध्ये प्रवेश कोणालाही नाही. कृष्ण म्हणतात कोणाला नाही म्हणजे? हो, कोणालाच नाही प्रवेश. कुठलाही प्रसंग, फक्त पतिव्रता असेल तर त्या स्त्रीला आतमध्ये प्रवेश आहे. हो का, बर 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 म्हणाले कृष्ण, मनामध्ये हसतात आणि म्हणाले ठीक आहे, मला नाही जाऊ दिलंस तरी चालेल. बाजूला घेतलं द्रौपदीला आणि सांगितलं, जर विचारलं तुला जर पितामह भीष्माचार्यांनी जर विचारलं तुझ्या बरोबर कोण आलंय तर सांग, जोडा राख्या आलाय म्हणून सांग. काय सांगशील? जोडा राख्या आलाय म्हणून सांग. बरं म्हणाले. असं चुकीचं बोलू मी? अरे हे चुकीचं बोललं तर मला पाप नाही का लागणार? सांगू कसे मी त्याला, हो सांगू कसे मी त्याला, हो सांगू कसे मी त्याला. मी कसं सांगू? मी खोटं बोलू त्यांच्याशी? अरे माझे मामाची वाटते, सासरे आहेत माझे, त्यांच्याशी का मी खोटं बोलू? सांगू कसे मी त्याला, अंधुक तू वदण्याला, सांगू कसे मी त्याला, हो सांगू कसे मी त्याला. मला खोटं बोलायला सांगतोस तू रे कृष्णा, पण आता अगं तुझ्यावर ही वेळ आली आहे तर ते केलंच पाहिजे तुला. अहो ज्यांनी धर्माचं रक्षण करावं, धर्माने वागावं, सत्याने वागावं असं सांगणारे माझे मामांजी, आणि त्यांच्याशी मी खोटं बोलू? आता काही इलाज नाही द्रौपदी, आता वेळ दवडू नकोस, आज जा. आणि काय सांगशील? माझा जोडा राखा आलाय. हो पण मी आज जाऊन करू काय? अगं तू करशील बरोबर, कारण संस्कारास्तावत गुणाधनम दोषापनयनच. कारण संस्कार. आणि द्रौपदी ठरल्याप्रमाणे द्रौपदी आतमध्ये गेलीये आणि भीष्माचार्य आतमध्ये भगवंताचं नामस्मरण मुखाने अखंड चालू आहे. श्री नारायण जय नारायण, जय जय नारायण नारायण, श्री नारायण जय नारायण, जय जय नारायण नारायण, श्री नारायण जय नारायण, जय जय नारायण नारायण. अथांग नेत्र आहे आणि मुखाने अखंड नामस्मरण भगवंताचं चालू आहे. आणि हिनी खाली वाकून नमस्कार केला मात्र. आणि काय म्हणाले भीष्माचार्य? पुत्रा सौभाग्यवती भव, भीष्म बोले ख्यात ख्याती. अष्टपुत्रा सौभाग्यवती वर दिलाय. कोण? वर देऊन झालाय, आशीर्वाद देऊन झालाय. बघितलं कोण? अगं कोण आहेस तू? कारण कंकणांचा आवाज आला होता नमस्कार करताना, म्हटल्यानंतर स्त्री आहे आणि सौभाग्यवती आहे म्हणून अष्टपुत्रा सौभाग्यवती बोलून गेले. आपल्या मुखातून आशीर्वाद बाहेर पडलाय. कोण? कोण? मी मामांची द्रौपदी. द्रौपदी? अगं द्रौपदी, या अवेळी अंधाऱ्या रात्री तू आलीस? आणि इथे तू कशाला आलीस आणि कशी आलीस? अगं केवढा अंधार, तुझ्या बरोबर कोण आहे? द्रौपदी म्हणते मामांजी नमस्कार केलाय. मामांजी अहो तुम्ही आशीर्वाद दिलाय तो या जन्मासाठी आहे का पुढच्या जन्मासाठी आहे?
भीष्माचार्य दचकले. अगं म्हणाले, तुझ्याबरोबर आलाय कोण ते तरी आधी सांग. ती म्हणाली, माझा जोडा राख्या आलाय. जोडा राख्या? भीष्माचार्यांना अत्यंत आनंद झालाय, मनात आश्चर्यही वाटलं एवढ्या रात्री. आणि अरे हो, पांडवांचा पाठीराखा, द्रौपदीचा पाठीराखा तोच येणार. अखंड तो तुमच्या सतत खरंच पाठीराखा आहे. कारण अनन्य भावाने यांनी प्रार्थना सतत करतायत. अनन्य शरणागती कायम त्यांच्या मनामध्ये हृदयामध्ये आहे. त्यामुळे भगवंत तुमच्या पाठीशी येणारच. काय बोलू मी द्रौपदी? अगं पण आहे कुठे तो? तिच्या प्रत्युत्तराची वाट न बघता भीष्माचार्य बाहेर आले, शामियानातून बाहेर आले आणि बघितलं तो दूरवर असलेला मोठा खडक. त्या खडकाला पाठ करून कमळ डोक्यावरती आहे. तिथपर्यंत धावत गेले. कृष्णा, कृष्णा, अरे काय हे? अरे तू पाठ माझ्याकडे पाठ करून बसलास? या द्रौपदीला घेऊन आलास पांडवांच्या पाठीशी सतत पाठराखण करणार तू? अरे मला तुझं दर्शन तरी घडू दे. अरे मला तुझं दर्शन तरी घडू दे. अरे काय तू माझ्याकडे पाठ करतोस, सतत तू पाठराखण यांची करतोस? खरोखर द्रौपदी, तुझ्यामुळे खरं तर या पांडवांचं रक्षण होतंय. कारण खरी पतिव्रता अहल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यं वेदवाणी आपातकनाशनं. भगवंतांनी या द्रौपदीच्या पाठीशी राहावं, अशीच ही द्रौपदी होती. आणि मग भगवंतांनी पाठ केलेली. भगवंत म्हणाले, अहो पितामह, तुम्ही कालची प्रतिज्ञा जी केली आहे ना, ती प्रतिज्ञेचं काय? माझ्या द्रौपदीच्या सौभाग्याचं काय? त्याच्यासाठी हा सगळा प्रपंच आहे, त्याच्यासाठी हा सगळा खटाटोप केलाय. आणि मग मात्र पाहू दे वदन तुझे कृष्णा, पाहू दे वदन तुझे कृष्णा, पाहू दे वदन तुझे कृष्णा. पाहू दे वदन तुझे कृष्णा. आठवण केली, काल प्रतिज्ञा केली, त्याचं काय बोला. आणि माझ्या द्रौपदीच्या, माझ्या या भगिनीच्या सौभाग्याचं काय ते बोला. तेवढ्यासाठी रात्री हिला घेऊन आलोय. अहो रक्तबंबाळ झालाय हो बिचारीचा पाय, बघा तुम्ही. काही काळजी करू नका म्हणाले. शिखंडीला बोलवा उद्या. आणि पुढची कथा आपल्याला माहिती आहे. शिखंडीला बोलवून भीष्माचार्यांना पाण्याच्या शय्येवरती झोपवलंय. शेवटी काय झालं? भगवंत पाठीशी असल्यामुळे पांडवांचा विजय झाला. आणि हे सगळं कशामुळे? अनन्य शरण रिघा प्रभूला, अनन्य शरण रिघा कास खरा विश्वासे त्याची देणार नाही तगा. प्रभूला अनन्य शरण रिघा असं नाथराय आपल्याला सांगतात. ते काय उगीच नाही. संतांचं जे सांगणं आहे ते क्षणोक्षणी, ते पदोपदी प्रत्येक जीवाने ऐकलंच पाहिजे. कारण भगवंतांनी सांगितलेलं संतांच्या मार्फत आपल्यापर्यंत पोहोचवलंय. ते पोहोचवलेलं आपण अंगीकारणं हीच आपली खरं तर भूमिका आहे. कारण मनुष्य जन्मच
मुळी परमार्थासाठी दिलेला आहे. प्रपंच आपोआप होणारे पण परमार्थ मात्र प्रयत्नपूर्वकच करावा लागतो. त्याच्यासाठी भगवंताला ओळखायचे म्हणजे सोपं आहे. अतिशय कलियुगामध्ये सोपं साधन आम्हाला दिलेलं आहे भगवंतांनी की नामस्मरण करा.